आलं पाहिजे टाइप्स ऑफ स्पीड. स्पीडचे टाइप्स पाहिजे. टाइप्स ऑफ स्पीड. बरोबर. स्पीडचे बारे स्पीडचे खूप टाइप आहेत. स्पीडचे खूप टाइप आहेत. युनिफॉर्म स्पीड, नॉन युनिफॉर्म स्पीड, एखादा ऍव्हरेज स्पीड, एखादा इन्स्टंटेनियस स्पीड. हे चार टाइप आहेत. लक्षात ठेवा. स्पीडचे काय चार टाइप्स. पहिली असणार आहे युनिफॉर्म स्पीड. युनिफॉर्म स्पीड. सेकंड टाइप असेल तो असेल नॉन युनिफॉर्म स्पीड. नॉन युनिफॉर्म स्पीड. तिसरा टाइप तुम्हाला माहित असेल कदाचित. तिसरा टाइप आहे ऍव्हरेज स्पीड. ओके. तिसरा आहे ऍव्हरेज स्पीड. नेक्स्ट आणि चौथा आहे इंस्टंटेनियस. Instantaneous speed. So these are the four types of speed. Speed चार टाइप आहेत. ओके. हे चार टाइप आहेत. ते चार टाइप आहेत आपल्याला बघायचे. चारही टाइप्स आपल्याला बघायचे ना. ओके. सो जे चार आहेत त्या चार पैकी आपण पहिला टाइप बघणार आहे कुठला युनिफॉर्म स्पीड. ओके. फर्स्ट टाइप बघू आपण युनिफॉर्म स्पीड. मतलब कुठली बार एखादा ऑब्जेक्ट आहे मोशन मध्ये आहे तर त्याची स्पीड युनिफॉर्म स्पीड केव्हा असेल. मग केव्हा एखादा ऑब्जेक्ट जर मूव्ह होत आहे मग त्याची स्पीड युनिफॉर्म आहे की नॉन युनिफॉर्म आहे हे कसं डिसाइड करायचं. ओके. बघू आपण. समजा बार तर पहिला बार समजा एखादा ऑब्जेक्ट आहे सध्या इथं आहे. सध्या ए पोझिशनला आहे. टाइम का समज सध्या 0 आहे आणि आता त्याचं मोशन स्टार्ट केली. ओके. मोशन स्टार्ट केली आणि पण जेव्हा टाइम झाला की 5 सेकंद. जेव्हा टाइम झाला 5 सेकंद तो बी पॉइंटला पोहोचला. ओके. बी पॉइंटला पोहोचला. पण ए टू बी जाताना हा पाथ फॉलो केला. त्या पाथची लेंथ किती आहे 10 मीटर. मग त्या पाथची लेंथ मध्ये काय असते डिस्टन्स ए आणि बी मध्ये डिस्टन्स असते. पाथची लेंथ ए आणि बी मधला डिस्टन्स असते. म्हणजे मग याचं म्हणजे की ए आणि बी मध्ये ऑब्जेक्टने डिस्टन्स कव्हर केलं 10 मीटर आणि आधी टाइम 0 आहे. आता टाइम किती झाला 5 सेकंद झाला. म्हणजे मला आता ए टू बी टाइम किती लागला 5 सेकंद लागला. बरं असं. ओके. आता जर म्हटलं आणखी मला हा मोशन मध्ये आहे. अगर मोशन मध्ये आहे आता बी टू वर कसे गेला समोर गेला. बी पासून आणखी समोर गेला. सोबत काय पाहतो समजा बी पासून सी पर्यंत गेला. आता पाथ असा आहे. पाथ कसं होता थोडासा वेगळा. पाथ समजा जरा कर आहे. ओके. इसमें लगा पाथ तो कन्सिडर करतो पॉइंट सी पर पोहोचला. ओके. बर. तो बी पासून तर सी पर्यंत पोहोचला आणि नंतर हा पाथ फॉलो केला. आता हा जो पाथ आहे कर पाथ आहे त्याची पण काय लेंथ असणार आहे. कर जर म्हटलं तर त्याची लेंथ असणार आहे. हा जो पाथ आहे समजा या पाथची लेंथ समजा जास्त आहे. पाथची लेंथ जास्त समजा किती जास्त समजा 15 मीटर. बी आणि सी हा जो पाथ आहे त्या पाथची लेंथ आहे 15 मीटर आणि हा पाथ असा जेव्हा समजा ए पॉइंटला होता तर टाइम फक्त स्टार्ट झाला फक्त 0 होता. मग जेव्हा बी ला पोहोचला टाइम किती झाला 5 सेकंद आणि मग तो समोर गेला समजा सी पर्यंत गेला काही टाइम झाला असेल काहीतरी. समजा इथे पण काहीतरी टाइम झाला. इथे काहीतरी टाइम झाला. ओके. T3 समजा आता टाइम किती झाला असेल. टाइम झाला असेल तिथं नाही. आता ऍक्च्युअली आपण 15 घेतलं ना मग आपल्याला घ्यावं लागेल तिथं 15 ला घ्यावं लागेल 7.5. आपल्याला ऍक्च्युअली नंबर आपला हा आला. नंबर आपला ऑड आला त्यामुळे कसं नंबर 7.5 घ्यायला लागेल. 7.5 घ्यावं लागेल तेव्हा ते बरोबर येणार आहे. नाही तुम्ही 7 जर घेतलं म्हणजे ते बरोबर येणार नाहीये. 7.5 घ्यायला लागेल. नाही तर मग आपण काय करतो हो ते पण चालेल. ओके. मग समजा कन्सिडर करा बी आणि सी यामध्ये जो पाथ आहे यामध्ये जो पाथ आहे समजा 15 नाही आहे काय समजा 20 आहे. ओके. समजा आपण असं म्हटलं की ऑब्जेक्ट बी टू सी गेला त्या पाथची लेंथ आहे 20 मीटर आहे. ओके. आणि मग नंतर बारा तर बी टू सी जेव्हा पोहोचला सी तर जेव्हा पोहोचला तर इथे टाइम किती झाला म्हणजे टाइम झाला काय समजा 15 सेकंद. टाइम झाला काय 15 सेकंद झाले. पहा कसं इथे पासून आपण आधी तर इथून स्टार्ट झाला आणि बी पर टाइम किती झाला 5 सेकंद. बी पर टाइम 5 सेकंद झालेला आहे ना. 5 सेकंद झालेला आहे. आणि मग नंतर मग बी टू सी जाता त्याला टाइम लागला का 10 सेकंद. आधी 5 सेकंद झालं टाइम आणखी 10 सेकंद लागले. मग आता टाइम किती झाला मग 15 सेकंद. बरोबर आहे का. मग लक्षात समजा जेव्हा तो ऑब्जेक्ट समजा सी पॉइंटला पोहोचला तर टाइम किती झालेला आहे 15 सेकंद झालेला आहे.
इथे टाइम किती झाला होता 5 सेकंद, इथे टाइम झाला 15 सेकंद. याचा अर्थ असा की बी पासून सी पर्यंत पोहोचायला टाइम किती लागला? 15 सेकंद. नाही बी पासून सी पर्यंत म्हटलं ना 10 सेकंद लागला. तर हे पहा इथे जर म्हटलं आपण बी टू सी टाइम लागला किती 10 सेकंद. आणि डिस्टन्स किती कव्हर केलं आहे? बी टू सी डिस्टन्स किती कव्हर केलं? 20 मीटर. डिस्टन्स कव्हर केलं 20 मीटर. बरोबर आहे, लक्षात आलं हा. तर ए टू बी गेला 5 सेकंद मध्ये 10 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. बी टू सी गेला 10 सेकंद मध्ये 20 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. आता स्पीड बघू आपण ना, स्पीड बघू कशी आहे किंवा ए टू बी स्पीड कशी आहे, बी टू स्पीड कशी आहे आपण ते बघू आपण. ओके, मग आता पहिले बघू आपण काय ए टू बी. पहिले बघू आपण ए टू बी. हा ओके, ए टू बी. कारण ए टू बी जर म्हटलं आपण स्पीड काढायची आहे, ए टू बी स्पीड काढायची आहे. स्पीड काय सर फॉर्म्युला? डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन काय टाइम. डिस्टन्स ट्रॅव्हल, जे डिस्टन्स ट्रॅव्हल झाला, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन मध्ये काय आहे? टाइम टेकन. टाइम टेकन. जर आता ए टू बी म्हटलं आपण, ए टू बी स्पीड काढायची आहे, ए टू बी स्पीड काढायची आहे. समजा आपण v1 घेऊ, आपण ए टू बी v1 घेऊ, b टू सी v2 घेऊ. ए टू बी म्हटलं स्पीड दाखवली v1 ने. चला ए टू बी डिस्टन्स किती कव्हर झाला? 10 मीटर. अपॉन टाइम किती लागला रे? ए टू बी टाइम लागला 5 सेकंद. टाइम लागला 5 सेकंद. मग आता स्पीड किती निघणार आहे? 5 2 जर 10. तुम्हाला किती भेटलं? बट 2 है ना, 2 आला 2 मीटर पर सेकंद. स्पीड किती भेटली? 2 मीटर पर सेकंद. लक्षात ठेवा, स्पीड भेटली किती? 2 मीटर पर सेकंद. पुन्हा ए टू बी. ए टू बी ह्या पॉइंट मध्ये स्पीड भेटली किती? 2 मीटर पर सेकंद. आता बी टू सी करू आपण. ओके, बी टू सी करू. चला लक्षात ठेवा. जर म्हटलं आपण काय बी टू सी, बी टू सी जर म्हटलं स्पीड काढायची आहे, अगेन फॉर्म्युला काय असणार? हाच राहणार आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. तर बी टू सी स्पीड म्हणू v2. बरोबर, बी टू सी स्पीड काय म्हणू आपण? v2 म्हणू. बरं, v2 फॉर्म्युला हाच राहणार आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. पण बी टू सी डिस्टन्स किती कव्हर केला? 20 मीटर. अपॉन मध्ये बी टू सी टाइम किती लागला? 10 सेकंद. 10 सेकंद पावर ना 10 2 जर 20. भाई इथं सुद्धा जी स्पीड निघाली किती निघाली? 2 मीटर पर सेकंद. 2 मीटर पर सेकंद. पावर किती? इथं पण स्पीड सारखी आहे, ए टू बी पण स्पीड सारखी आहे, बी टू सी पण स्पीड सारखी निघाली, सारखी निघाली ना. मग या नंतर आपण ऑब्जेक्ट आता मूव्ह होत आहे युनिफॉर्म स्पीड मध्ये, कारण सारखी स्पीड आहे. सारखी स्पीड म्हणजे युनिफॉर्म स्पीड. बरोबर आहे. तर इथं होत काय माहिती का? ह्या प्रत्येक ए टू बी जाताना सुद्धा तो काय करत आहे? एका सेकंदाला 2 मीटर असे डिस्टन्स कव्हर करत आहे. एका सेकंदाला 2 मीटर. बी टू सी जाताना सुद्धा त्याची स्पीड किती एवढी आहे, म्हणजे तो काय करत आहे? एका सेकंदाला 2 मीटर असे डिस्टन्स कव्हर करत आहे. पहा इक्वल टाइम आहे का? इक्वल टाइम मध्ये इक्वल डिस्टन्स. बरोबर आहे. तो काय करत आहे? तो इक्वल टाइम मध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करत आहे. मग असलं तर तेव्हाची स्पीड कशी सारखी, तेव्हा स्पीड काय सारखी. बरं, सारखी स्पीड म्हणजे काय? युनिफॉर्म स्पीड. समजलं? पण तेव्हा त्या ऑब्जेक्टची स्पीड असणार आहे युनिफॉर्म स्पीड. किंवा जेव्हा एखादा ऑब्जेक्ट इक्वल टाइम मध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल, तर मग तेव्हा त्याची स्पीड कशी आहे? युनिफॉर्म स्पीड. इथं तुम्हाला तसं दिसत नाहीये की इथं 5 सेकंद मध्ये 10 होत आहे कव्हर, पण इकडे 10 सेकंद मध्ये 20 कव्हर होत आहे. पण जरी असं असलं पण ओव्हरऑल मध्ये त्याची स्पीड सारखी येत आहे. ओव्हरऑल तो काय करत आहे? तो इक्वल टाइम मध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करत आहे. एका सेकंदाला 2 मीटर, एका सेकंदाला 2 मीटर, एका सेकंदाला 2 मीटर, म्हणजे इक्वल टाइम मध्ये इक्वल डिस्टन्स. करेक्ट? तेव्हा स्पीड म्हणजे काय? युनिफॉर्म स्पीड. करेक्ट? बरं, मग आता युनिफॉर्म स्पीडचे जर म्हटलं आपण डेफिनेशन, ती कशी बनवायचं? युनिफॉर्म स्पीडची डेफिनेशन पहा. इफ अन ऑब्जेक्ट पहा ते युनिफॉर्म मोशन सारखे आहे. युनिफॉर्म मोशन सारखे आहे. इफ अन ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स है ना, 2 मीटर इक्वल डिस्टन्स in equal interval of time, in equal interval of time. तर मग तेव्हा त्याची स्पीड असणार आहे then its speed, तेव्हा त्याची स्पीड युनिफॉर्म स्पीड, then its speed is said to be uniform speed. चालते, is said to be uniform speed.
पहा काय म्हणते इफ एन ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम then its speed is said to be uniform speed. Speed. क्लियर समजलं? Yes, sir. ही झाली युनिफॉर्म स्पीडची डेफिनेशन. आणि सिमिलरली काय असणार आहे नॉन युनिफॉर्म स्पीड असणार आहे. बरं नंतर त्यात समोर काय असेल नॉन युनिफॉर्म स्पीड असणार आहे. क्लियर हे समजलं? Yes, sir. बरं आधी करा आधी हेडिंग द्या. आधी हेडिंग द्यायची आहे टाइप्स ऑफ स्पीड आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे पहिला टाइप युनिफॉर्म स्पीड त्याची ही डेफिनेशन हा ओके. आणि हे तर तुम्हाला समजण्यासाठी आहे. तुम्हाला ड्रॉ करायचं असेल लिहायचं लिहू शकता काय हरकत नाही. सेकंड टाइप ऑफ स्पीड तो आहे नॉन युनिफॉर्म स्पीड. सिंपल आहे. जर तुम्हाला युनिफॉर्म जर समजलं असेल तर नॉन युनिफॉर्मच्या ऑपोजिट नॉन युनिफॉर्म स्पीड. अपन यूनिफॉर्म मोशन एंड नॉन यूनिफॉर्म मोशन हमने पहले दो टॉपिक देखे हुए. तो अगर टॉपिक आपने अच्छे से किया होंगे तो आपको ये भी टॉपिक वैसी है उसी तरह का है. ओके हाँ नॉन यूनिफॉर्म स्पीड लक्षात आला. एक ऑब्जेक्ट आहे अगेन हाच ऑब्जेक्ट आहे. एक ऑब्जेक्ट है और पहले कहां पर है वो अभी ए पोजीशन पर है. टाइम अगर अभी यहां पर है तो टाइम कितना रहेगा 0 रहेगा. ओके बाद में वहां से उसने मोशन स्टार्ट की तो ए से बी तक गए तो कुछ भी टाइम बी पर जहां पहुंचा हो तो वहां पर कुछ भी टाइम हुआ होगा. तो जहां वो बी पर पहुंचा जैसे वो बी पर पहुंचा तो वहां पर टाइम कितना हो गया 5 सेकंड. इसका मतलब क्या कि ए से बी तक जाते समय उसको टाइम कितना लगेगा 5 सेकंड लगा क्योंकि पहले टाइम 0 था और यहाँ पे टाइम कितना हो गया 5 सेकंड लग गया. यानी कि ए टू बी जाते समय उसे टाइम लगा 5 सेकंड. ओके और ए टू बी जाते समय उसने जो पाथ फॉलो किया ये पाथ फॉलो किया और ये जो पाथ रहेगा उस पाथ की लेंथ रहेगी और उस पाथ की लेंथ जो रहती है उसे कहते हैं हम डिस्टेंस. तो ए टू बी जाते समय उसने डिस्टेंस कितना कवर किया 10 मीटर. ओके बर आता ठीक आहे समोर कसे करा तो बी टू सी गेला. ओके ऑब्वियसली बरोबर बी टू सी केला हा पाथ फॉलो केला. ओके आणि समजा बरं स्वतः कसे करावा बी टू सी जाताना त्याने पाथ किती फॉलो केला समजा त्या पाथची लेंथ यहाँ पर ए भी पाथ होगा बी टू सी यहाँ पर ए पाथ है और इस पाथ की लेंथ या पाथ की लेंथ करते हैं 20 मीटर है. उस पाथ की लेंथ कितनी है ज्यादा है 20 मीटर है. लेकिन अब यहां से बी से निकला पहले कहां पर था ए पर था तो टाइम 0 था. बी पर पहुंचा टाइम कितना हो चुका था 5 सेकंड हो चुका था. बाद में बी से डी तक पहुंचा तो टाइम कितना समझो टाइम कुछ अलग हुआ समझो टाइम हुआ वहां पर टाइम हुआ 1 सेकंड का इथं समजा स्पीड किती समजायला निघायचं 2 निघेल सत्तावर इथे टाइम किती झाला 10 सेकंड. इथे टाइम किती झाला 10 सेकंड झाला. लक्षात घ्या ए पर था तो टाइम कितना 0 था. बी पर जब पहुंचा टाइम कितना हो चुका है 5 सेकंड हो गया और बाद में सी पर जब पहुंचा तो टाइम कितना हो गया 10 सेकंड. तो यानी कि बी से सी तक जाते समय उसको टाइम कितना लगा फिर 5 सेकंड लगा क्योंकि यहाँ पे 5 सेकंड पहले से हो चुका था और यहाँ पे टाइम कितना हो गया 10 सेकंड हो गया. यानी कि बी टू सी जाते समय उसे टाइम कितना लगा 5 सेकंड. क्लियर. तो यहाँ पर उसे बी टू सी जाते समय टाइम लगा वो 5 सेकंड लगा. लेकिन यहाँ पर उसने देखो उसने 5 सेकंड टाइम लगा 5 सेकंड और उसने डिस्टेंस ज्यादा कम किया. इसने किती क्या किया कव्हर किती किया 20 मीटर बरोबर आहे. पण इथं जर म्हटलं आपण ए टू बी जर म्हटलं तर 5 सेकंड मध्ये डिस्टन्स कव्हर होतो 10 मीटर. लेकिन बी टू सी बी टू सी जाताना त्याने 5 सेकंड मध्ये इक्वल टाइम आहे पण डिस्टन्स किती कव्हर आहे 20 मीटर ज्यादा कव्हर नाही. ओके मग अशा वेळेस आता बघू आपण आता ए टू बी बघू स्पीड बघू किती तर आपण आधी काढलेलं आहे आपण. चला ए टू बी जर स्पीड काढायची आहे ए टू बी स्पीड काढायची आहे. क्लियर काढू स्पीड. अगेन स्पीडचा फॉर्म्युला असेल स्पीड काय असेल फॉर्म्युला डिस्टेंस अपॉन टाइम बरोबर. डिस्टेंस ट्रैवल अपॉन टाइम टेकन. अगेन अब ए टू बी यहां की स्पीड बोलेंगे v1 इक्वल टू डिस्टेंस ए टू बी डिस्टेंस किती कवर लग रहा है 10 मीटर और टाइम कितना लगा 5 सेकंड. सो 10 by 5 होता है यानी कि 5 2s are 10 यानी कि 2 मीटर पर सेकंड. तो यहाँ A to B उसकी जो स्पीड निकली v1 निकली कितनी निकली 2 मीटर पर सेकंड. ओके
ओके, ये हो गया A टू B। अब सिमिलर हम निकालेंगे B टू C कितनी स्पीड है वो भी निकालेंगे। B टू स्पीड चला काढा बा, B टू C स्पीड काढायची आहे। अगेन B टू C जर म्हटलं आपण स्पीड काय असेल फॉर्म्युला? डिस्टन्स बाय टाइम। आगे तो फॉर्मूला है डिस्टन्स बाय टाइम। तर B2C जर म्हटलं आपण स्पीड काढायची आहे, सेकंड स्पीड म्हणून आपण सेकंड स्पीड दाखवू कशाने? B2 ओके, डिस्टन्स B2C डिस्टन्स किती करत आहे? 20 मीटर अपॉन B2C पोहोचण्याचा टाइम किती लागला? 5 सेकंड बरोबर आहे, 5 सेकंड ओके 5 सेकंड। आता काय बघा 5 4 जा बरोबर आहे, म्हणजे 4 मीटर पर सेकंड 4 मीटर पर सेकंड म्हणजे 1 सेकंड। B2C जाताना त्याची स्पीड किती निघाली? 4 मीटर पर सेकंड। याचा मीनिंग काय की एका सेकंदाला 4 मीटर, ठीक है ना। यहाँ पर उसकी स्पीड B2C, यहाँ पर उसकी स्पीड किस तरह से है कि वो 1 सेकंड में 4 मीटर से कवर कर रहा है, 1 सेकंड में 4 मीटर से कवर कर रहा है, ठीक है, ज्यादा है ना। तो या पहिले समजा म्हटलं आपण A टू B जर म्हटलं तर त्याची स्पीड कशी आहे? 2 मीटर पर सेकंड आहे, 2, ठीक है। आणि जर म्हटलं आपण B2C काय आहे? 4, स्पीड सारखी आहे काय? नाही है ना। यहाँ उसकी स्पीड 2 है और यहाँ इसकी स्पीड 4 है, ये स्पीड ऑब्वियसली स्पीड सेम नहीं है, स्पीड सारखी नाही है। मग स्पीड सारखी नाही म्हणजे नॉन युनिफॉर्म स्पीड। इथे काय, इथे त्याची स्पीड कशी आहे? नॉन युनिफॉर्म स्पीड, गॉट इट। आणि होतं काय इथं? होत काय बाळा? इथं होत काय की जो ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट एका सेकंदाला 2 मीटर, नंतर काय आहे एका सेकंदाला 4 मीटर आणि टाइम सेम है लेकिन डिस्टेंस सेम नहीं है, क्योंकि यहाँ पर टाइम सेम है 1 सेकंड लेकिन डिस्टेंस सेम नहीं है, यानी अनइक्वल डिस्टेंस। तो यहाँ पर ऑब्जेक्ट क्या कर रहा है? इक्वल टाइम में अनइक्वल डिस्टेंस कवर कर रहा है, तब उसकी स्पीड बनेगी नॉन यूनिफॉर्म स्पीड। क्लियर कर रहे हैं? बस हम याची डेफिनेशन कशी बनणार आहे? इफ an object covers बरोबर आहे, unequal distance in equal interval of time in equal interval of time मग तेव्हा ते स्पीड then its speed is said to be said to be non-uniform speed। समझ लगा रहे? अगर कोई ऑब्जेक्ट है वो इक्वल टाइम में अनइक्वल डिस्टेंस कवर कर रहा है तब उसकी स्पीड बनेगी नॉन यूनिफॉर्म स्पीड। हे झालं, याच्या ऑपोजिट पण झालं, याच्या ऑपोजिट कसं आहे बघा, समजा काय आता इथं कसं आहे, इथं टाइम इक्वल आहे डिस्टेंस अनइक्वल आहे, याचे उलट पण चालते किंवा टाइम इक्वल असते, टाइम असेल अनइक्वल आणि डिस्टन्स सारखं असेल तेव्हा स्पीड सुद्धा काय असेल? नॉन युनिफॉर्म। त्या नॉन युनिफॉर्म मोशन सारखं जर समजा त्याला म्हटलं आपण काय टाइम असेल अनइक्वल डिस्टन्स असेल काय समजा इक्वल तर म्हणजे असं म्हणू शकतो आपण। समजा इथे कसं, इथे काय होणार आहे? इथे कसं होणार की काय होणार? सपोज करा इथे पण काय बघा 4 मीटर आणि काय टाइम किती समजा 2 सेकंद, 1 सेकंड ना, हा 4 मीटर एका सेकंद, इकडे पण काय 4 मीटर एका सेकंदाला म्हणजे बघा नाही इथे काय समजा, इथे समजा डिस्टन्स जास्त आहे ना, इथे टाइम जास्त, इथे टाइम जास्त असं म्हणू आपल्याला, असं चालते। पण डिस्टन्स सेम आहे पण टाइम अनइक्वल आहे, तेव्हाची गोष्ट सुद्धा काय असणार आहे? नॉन युनिफॉर्म मोशन आणि स्पीड सुद्धा काय? नॉन युनिफॉर्म स्पीड। ओके, पण इथे कसं आहे? इथं असं आहे पहिल्या केसमध्ये। सो डेफिनेशन काय आहे आपली? ही प्रॉपर डेफिनेशन आहे पहिली। परत एकदा काय म्हणते? इफ एन ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम देन इट्स स्पीड इज सेड टू बी नॉन यूनिफॉर्म स्पीड। गॉट इट? समजलं? यासारखं A टू B गेला 5 सेकंद मध्ये 10 मीटर डिस्टन्स कव्हर केला, B टू C गेला 5 सेकंद मध्ये 20 मीटर डिस्टन्स कव्हर केला। इथे स्पीड 2 आहे पण इथे स्पीड काय? 4 आहे, स्पीड सारखी नाहीये, नॉन युनिफॉर्म स्पीड। गॉट इट? यस, राइट ऑन इट। distance in equal time of interval, if speed is to be
said non-uniform speed. समजलं ते? Yes. काय सांग मराठी काय? जर का एखादा ऑब्जेक्ट अनइक्वल टाइम अनइक्वल डिस्टन्स मध्ये इक्वल टाइम मध्ये अनइक्वल डिस्टन्स बरोबर आहे. डिस्टन्स जर हे कव्हर कव्हर करणार असेल तर त्याने नॉन युनिफॉर्म त्याची स्पीड स्पीड नॉन युनिफॉर्म स्पीड. बरोबर आहे. जर एखादा ऑब्जेक्ट इक्वल टाइम मध्ये अनइक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल तेव्हा त्याची स्पीड असणार आहे नॉन युनिफॉर्म स्पीड. व्हेरी गुड. बस If an object covers unequal distance in equal interval of time, then its speed is said to be uniform speed. नॉन युनिफॉर्म स्पीड. बरोबर आहे. माहिती सांगा. तर एखादा ऑब्जेक्ट इक्वल टाइम मध्ये अनइक्वल डिस्टन्स कव्हर करत असणार तर त्याला आपण त्याची speed. नॉन युनिफॉर्म स्पीड असते. बरोबर आहे. आणि काय याचं उलट पण जातं ना. याचं उलट म्हणजे काय की डिस्टन्स इक्वल पण टाइम अनइक्वल. बरोबर आहे. म्हणजे याचं उलट पण झालं आहे. कसं होणार ते? If an object covers equal distance in unequal interval, then speed is also called as the non-uniform. समजलं का रे? याचे उलट पण चालते. ओके. व्हेरी गुड. बस कर. चला स्पीडचा थर्ड टाइप. स्पीडचा काय थर्ड टाइप. ठीक आहे. म्हणतो आपण ऍव्हरेज स्पीड. ठीक आहे ना. बघू काय असतं. हे आपण दाखवू क्वेश्चन आहे व्ही ऍव्हरेज. व्ही म्हणजे स्पीड आणि काय ऍव्हरेज सफिक्स मध्ये ऍव्हरेज. ओके. बरं बघू आपण इथं बाहेर कसे गेला ए टू बी गेला टाइम लागला 5 सेकंद. बरोबर आहे. 5 क्वेश्चन. जर ऑब्जेक्ट होता तो ए टू बी गेला तो बघा 5 कसे असेल 5 सरळ असो किंवा कर्व असो तरी हरकत नाही. ए टू बी गेला टाइम किती लागला 5 सेकंद. टाइम लागला किती 5 सेकंद. ठीक आहे. कारण इधर टाइम कितना होता है? इधर टाइम होता है t1 0 आणि जेव्हा ऑब्जेक्ट पहुंचला b ला तो यहाँ पे टाइम कितना हो गया t2 हो गया 5 सेकंड. इसका मतलब यहाँ से वहां तक पहुंचने से मुझे टाइम लगा 5 सेकंड. a टू b जो आहे त्याची पाथ आहे a टू b जाताना जो पाथ फॉलो केला त्या पाथची लेंथ किती आहे? 10 मीटर आहे. 10 मीटर आहे. ठीक आहे. ओके. म्हणजे काय a टू b जाता डिस्टन्स झाला 10 मीटर. ओके. मग नंतर काय तो नंतर तो b टू c गेला. ओके. b टू c जाताना मारे त्याने हा पाथ फॉलो केला. या पाथची लेंथ जास्त आहे. बरोबर आहे. समजा हा जो पाथ आहे या पाथची लेंथ किती मीटर म्हणते 20 मीटर आहे. ओके. आणि मग जेवढी पाथची लेंथ असेल त्याला म्हणतो आपण डिस्टन्स. म्हणजे b टू c जाताना डिस्टन्स किती कव्हर झाला? डिस्टन्स किती कव्हर झाला? 20 मीटर. 20 मीटर. समजा टाइम सुद्धा टाइम किती लागला समजा इथपर्यंत टाइम किती झाला होता? टाइम झाला इथं किती रे 10 सेकंद झाला ना. b टू c जेव्हा तो ऑब्जेक्ट पोहोचला पॉइंट c इथं टाइम किती झाला 10 सेकंद झाला. याचा मीनिंग असं आहे की b टू c b ला टाइम किती झाला होता 5 सेकंद आणि c ला टाइम झाला 10 सेकंद. याच्या मला टाइम किती लागला 5 सेकंद. b टू c जाताना टाइम लागला 5 सेकंद. ठीक आहे. बरं. आता मग आपल्याला काढायचं काय ऍव्हरेज स्पीड. आपण ही केस आपण आधीच पाहिलेली आहे. बघ इथं जी स्पीड निघाली किती निघाली 2. बरोबर आहे. 2 मीटर पर सेकंद. आणि b टू c निघाली स्पीड किती 4. बरोबर आहे. स्पीड वेगवेगळी आहे. स्पीड कशी आहे डिफरंट आहे. बरोबर आहे. स्पीड डिफरंट आहे. मग तेव्हा जर म्हटलं मग तेव्हा जर समजा स्पीड जर डिफरंट आहे a टू b स्पीड डिफरंट आहे b टू c स्पीड डिफरंट आहे. मग जर असं विचारलं की a टू c स्पीड किती होती अशी काढायची. काय कुठली स्पीड म्हणता तुम्ही? a टू b नाही a टू c म्हटलंय. a टू c जर म्हटलं पण स्पीड कुठली घ्याल? ते 2 घ्याल किती 4 घ्याल? कुठली घ्याल तुम्ही? a टू b जे आहे समजा 2 ते 2 नाही घेऊ शकत. कारण बरोबर आहे ना a टू b 2 असते पण हे फक्त a टू b च आहे फक्त. पूर्ण c पर्यंत 2 थोडी आहे. आणि तुम्ही जर म्हटलं की समजा b टू c किती आहे? b टू c ते 4 आहे. म्हणून मग पूर्ण 4 आहे त्याची. तुम्ही 4 पण नाही म्हणू शकत 2 पण नाही म्हणू शकत. मग ह्या केसमध्ये जर a टू c जर म्हटलं स्पीड काय असेल तर ती असते कारण त्याची ऍव्हरेज स्पीड असते. तेव्हा काढायची असते ऍव्हरेज स्पीड. कारण इथं वेगळी स्पीड आहे इथं वेगळी स्पीड आहे. मग तेव्हा काढायची असते ऍव्हरेज स्पीड. बरोबर आहे. मग या केसमध्ये जर काढायची असते ऍव्हरेज स्पीड
तर तेव्हा जर म्हटलं आपण ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला, ऍव्हरेज स्पीड याचा फॉर्म्युला सिंपल आहे ना, सिंपल फॉर्म्युला आहे. ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला म्हटलं बा ए आणि सी हे जे दोन पॉइंट आहे, ह्या दोन पॉइंट मधले ऑब्जेक्टचे काढायचे ऍव्हरेज स्पीड, तर त्या दोन पॉइंट मध्ये टोटल जे डिस्टन्स कव्हर होते ते पाहायचं. टोटल डिस्टन्स ए आणि सी मध्ये टोटल डिस्टन्स पहा. ए टू बी डिस्टन्स किती आहे? 10 मीटर है और बी टू सी, यानी कि ए टू सी तक टोटल डिस्टेंस कितना बनेगा? 30 सेकंड बनेगा, 30 मीटर बनेगा, बरोबर है, 30 मीटर बनेगा. क्लियर? तर टोटल डिस्टन्स पाहायचं आहे. ज्या दोन पॉइंट मधली ऍव्हरेज स्पीड काढायची आहे, तर त्यामध्ये काय टोटल डिस्टन्स पाहायचं. क्लियर? टोटल डिस्टन्स, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दॅट ऑब्जेक्ट. ओके, ट्रॅव्हल बाय दॅट ऑब्जेक्ट. अपॉन मध्ये काय घ्यायचं? अपॉन मध्ये काय घ्यायचं की त्या ए आणि सी मध्ये टोटल टाइम किती लागला, बरोबर. टोटल डिस्टन्स घ्यायचा, टोटल टाइम किती लागला ते पण घ्यायचं. पाय बा, ए टू बी टाइम किती लागला? 5 सेकंद. बी टू सी टाइम किती लागला? 5 सेकंद. मग पूर्ण ए टू सी टाइम किती लागला? 10 सेकंद, बरोबर आहे. मग तू घ्यायचा टोटल टाइम, तू घ्यायचा टोटल टाइम. सिंपल आहे, बरोबर आहे. तर टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम हा जो रेशो असेल, या रेशोला मग आपण काय ऍव्हरेज स्पीड, या रेशोला मग आपण ऍव्हरेज स्पीड, करेक्ट. सो द रेशो ऑफ टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एन ऑब्जेक्ट टू द टोटल टाइम टेकन बाय इट इज कॉल्ड एज ऍव्हरेज स्पीड, करेक्ट. याचं म्हणून आपण डेफिनेशन पहा. तुम्हाला जर फॉर्म्युला लक्षात असला तर डेफिनेशन ऑटोमॅटिक लक्षात राहते. हा फॉर्म्युला आहे, तर हा तर रेशो आहे, या दोघांचा रेशो आहे. रेशो ऑफ टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट आपण करें टोटल टाइम टेकन बाय इट इज कॉल्ड एज ऍव्हरेज स्पीड. आणि तुम्हाला फक्त फॉर्म्युला माहित पाहिजे. फॉर्म्युला माहित असला की ऑटोमॅटिक डेफिनेशन बनून जाते, करेक्ट. बरं, आता याची डेफिनेशन राहील. याची डेफिनेशन पहा कशी. डेफिनेशन हा काय म्हणजे बाहेर ऍव्हरेज स्पीड म्हणजे काय आहे? रेशो आहे. द रेशो ऑफ कोणाचा रेशो असतो? द रेशो ऑफ टोटल डिस्टन्स, टोटल डिस्टन्स total distance traveled by that object, traveled by an object, traveled by an object. आणि कोणासोबत रे? with the total time, with the total time taken by it, total time taken by it is called as average speed, is called as average speed. समझ का रे? average speed, correct. सोपं आहे, इथे सोपं होतं. total distance upon total time, हे definition आणि त्याचं कारण फॉर्म्युला. average speed equal to total distance traveled upon total time taken. total distance traveled किंवा कव्हर चालते ना, ट्रॅव्हल म्हणा किंवा कव्हर म्हणा, आणि अपॉन टोटल टाइम टेकन, टोटल टाइम टेकन झालं डेफिनेशन आणि फॉर्म्युला. सगळं डेफिनेशन काय? डेफिनेशन द रेशो ऑफ टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एन ऑब्जेक्ट विथ द टोटल टाइम टेकन बाय इट इज कॉल्ड एज एव्हरेज स्पीड. इट्स एव्हरेज स्पीड. झालं क्लियर? हा फॉर्म्युला. आणि तुम्ही जर सहज एव्हरेज स्पीड काढायची आहे, पासून पहा ए टू बी गेलं किती आहे? ए टू बी टाइम लागला 5 सेकंद, बी टू सी गेला टाइम लागला 5 सेकंद, टोटल टाइम झाला काय 10 सेकंड. आणि डिस्टन्स किती करत झालं? ए टू बी डिस्टन्स 10, ए टू सी गेला 20, टोटल डिस्टन्स काय 30 झालं. मग जर याची जर काढायची ॲव्हरेज स्पीड, याची जर काढायची ॲव्हरेज स्पीड जर काढायची आहे, कशी करू आपण? कारण ए टू सी आहे ना, ए टू सी ॲव्हरेज स्पीड काढायची आहे. फॉर्म्युला कसं असतं रे? टोटल डिस्टन्स, तर टोटल डिस्टन्स काय आहे? 30 मीटर. अपॉन मध्ये टोटल टाइम किती आहे? 10 सेकंद, बरोबर आहे. टोटल 10 सेकंद. सो 10 3 झालं 3 मीटर पर सेकंड, करेक्ट. सो 3 मीटर पर सेकंड ही झाली का त्याची ॲव्हरेज स्पीड. क्लियर? 2 पण नाही, 4 पण नाही, किती आहे ते? 3 आहे. ही त्याची असणार आहे ॲव्हरेज स्पीड. असं म्हणतो आपण. आधी स्पीड जास्त होती, मग स्पीड वाढली, मग ॲव्हरेज किती होती? मग दोघांचं ॲव्हरेज, दोघांच्या सम डिवाइड करतो आपण कसं किती, याला बघू ॲव्हरेज स्पीड. सिंपल आहे, हे सोपंच आहे.
आणि याच्या आपल्याला 3 केस आहेत, आपण नंतर बघू आपण. क्लिअर? समजलं हे? लिहून टाका.